हे बघा मित्रांनो, आज फायनली गहू काढण्यासाठी शेतामध्ये मशीन आलेलं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने आमचा गहू इथे काढण्याचं काम चालू आहे। कारण की तुम्हाला बोलली होती की गव्हाचं जे मशीन आहेत ना ते सोबतच येत असतं। तर आमच्या इथे 4-5 शेत होते गहू काढण्यासाठी, म्हणून हे बघा आज फायनली इथे मशीन आलेलं आहे आणि गहू काढायचं काम जे आहेत ना ते चालू आहेत। कारण की हो गाई आहेत, गायींसाठी भूस पण लागतं, पण मग गहू सोंगून आणि त्या छोट्या मशीननं काढायचं जर म्हटलं ना तर मग खूपच कष्ट लागतं किंवा मग खूपच पैसे पण जातात आपले। कारण की मग गहू सोंगायचा, मग त्या मशीनमध्ये काढायचा, तर त्यात खूपच मेहनत असते। त्याच्यापेक्षा मग या मोठ्या मशीननं असं पटकन गहू काढून लगेच दुसऱ्या दिवशी जे आहेत खाली राहिलेलं जे आहेत कचरा तो पेटवून आणि लगेच मग शेत आपलं पटकन मग तयार पण करता येतं लगेचच। तर मला गव्हाची पोती जी आहेत ना ती 10 ते 12 इतकी झालेली असेलच। आणि आता गहू जो आहेत ना काढून झालेला आहेत आणि आम्ही इथे गहू डायरेक्टली ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्येच खाली करून घेत आहोत। कारण की मग इथे पण शेतामध्ये बाडदन अंथरायचं किंवा मग त्या गोण्या भरायच्या घरी न्यायच्या तर खूपच कष्ट असतात। त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॉलीमध्ये टाकलं की ट्रॉली डायरेक्ट घरी जाऊन मग खाली करता येते। तर हे बघा, इथे इतकी गहू झाली आहेत काढून। आता ट्रॉली घेऊन मग आता आम्ही घरी जाऊयात आणि नंतर आता ट्रॉलीमध्ये मका पण कापलेली आहे एका साईडला, तर मका पण ह्या गव्हाच्या वरती टाकून येणार आहोत। आणि आता इथे घरी गहू आणले आहेत आणि इथे बाडदन आहेत ना असं इथे खाली अंथरलेले आहेत आणि आता ह्याच बाडदनावरती गहू आहेत ते आम्ही गहू खाली करून घेणार आहोत। तर हे बघा, तर याच्यावर आता गहू खाली करून घेऊयात। पण सुरुवातीला इथे मका पण आणलेली आहेत, तर मग आता आम्ही इथे मका खाली करून घेणार आहोत। आणि हे बघा, इथे आता गहू खाली करून झालेले आहेत आणि आता ट्रॅक्टर इथे खाली घेत आहेत। कारण की आमच्या घराजवळ असा थोडासा चढ आहेत ना, तर मग ट्रॅक्टर येण्यासाठी थोडंसं प्रॉब्लेमच होतो। पण मग काही नाही, पण तरी पण ट्रॅक्टर म्हणजे रेग्युलरली आमच्या घेतले ट्रॅक्टर आहेत ना ते येऊन जातात इथे वरती। आणि आता घरी आल्यावर गहू काढून घरी आल्यावर आम्हाला 4 वाजले आहेत। तर हे बघा 4 वाजता गायींचा खायचा टाइम झाला आहे आणि कुट्टी सकाळीच केलेली होती। तर हे बघा गायींपुढे आम्ही अशा पद्धतीने चारा टाकत आहेत मी,
कारण कुटी रेडी असली का मग नंतर म्हणजे त्रास होत नाहीत, कारण की नंतर मग यायचं मग कुटी करायची खूपच त्रास होतो. तर हे बघा सकाळी कुटी केलेली आहेत, मग त्यांच्यापुढं मस्त आता कुटी टाकून दिलेली आहेत. आणि नंतर मग आता बकऱ्यांना पण इथे घास कापायचा आहेत मला. तोपर्यंत यांचं खाण्याचं होईपर्यंत मी आता इथे बकऱ्यांना पण घास कापून घेत आहेत. मग बकऱ्यांचा पण घास कापून झाला का नंतर मग पुन्हा 6-6:30 वाजता मग गायींचे दूध पण काढायचे आहेत. आणि गायींचे दूध काढायच्या वेळेस ना मित्रांनो खूपच घाई असते, कारण की गवळी येत असतो, मग पटकन दूध काढून त्यांना दूध पण द्यायचं असतं. तर मग व्हिडिओ काही शूट करत नाही मी, कारण की मग तितका वेळ भेटतच नाही, कारण की खूपच घाई असते माझ्या मागे. सर्व गायींचे दूध असे पटपट काढावे लागतात आणि मग नंतर त्यांना द्यावे पण लागतात. तर हे बघा मी आता इथे घेऊन चालली आहेत घास माझ्या बकऱ्यांसाठी. तर त्या पण सकाळपासून म्हणजे मी जशी गहू काढायला गेली होती ना 12-12:30 वाजता, तर मग थोड्याशा त्या उपाशीच होत्या. माझे सासरे आहेत ते करतात, पण मग तरी पण मग मला पण सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. हे बघा आता हा जो घास आहेत ना, घास मस्त खाऊन घेतील ह्या बकऱ्या. आणि त्यांच्या पिल्लांना पण मी असं बाहेरच सोडून दिलेलं होतं. तर हे बघा त्यांना आता मी थोडंसं इकडच्या साईडला घेत आहेत, कारण की माझ्या पाठीमागे आहेत विहीर, तर विहिरीमध्ये पडण्याची भीती असल्यामुळे थोडंसं इकडं घेत आहेत. पण मग ह्या बकरीच्या पिल्लांचं काय असतं, त्यांना ना कुठे असं टेकडावर किंवा दगड वगैरे असेल ना त्याच्यावर बसायला खूपच आवडतं. तर मी इथे दगडावरच बसलेली आहेत आणि ते पण ह्या दगडावरच बसतात. पण मग भीती का वाटते की माझ्या पाठीमागे विहीर आहेत, तर विहिरीमध्ये पडलं तर काय करणार. तर ठीक आहे, आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब